एक तर घरातले सगळे काम आवरले ना, लवकर जाते घरात, घड्या कपड्या घड्या बिड्या घालते आणि पहिले ह्यांना बनवते. मग काय तर नेहमी माहेरी जायचा विषय काढला ह्यांच्या तोंडावरूनच ते 12 वाजलेले असते 12च उडवते मी. मग काय तर काही पण करून कन्व्हिन्स करावंच लागणार. दरवेळेस बोलत असते मी की मला जायचंय पण दरवेळेस म्हणतात नाही जायचं. आई वडिलांना भेटायचं नाही का? मग त्यांचं पण ना खरंच बोलावंच लागेल त्यांना. काय तर काम करू पर दिवस चाललेत माझे, आयुष्य चाललंय माझं. यार माणसे यार, तू काय गुणगुण देशी जरा. काय गुणगुणते म्हणजे? हा खरं तर हे गुणगुण तुम्हाला सांगायला पाहिजे, पण स्वतःशीच बोलत बसावं लागतंय मला. का आता काय रोजचं संध्याकाळी बसले गुलगुल माझ्याशी हातीच घे गप्पा. ऐका ना, मी काय म्हणते, मला माहेरी जायचंय. आता हे काय अधून मधून काय? अरे आधीच मध्येच काही असलं, अधून मधून नाही म्हणलं. हा मग का जायचं नाही मी माझ्या माहेरी? म्हणजे असं काय येळ न बघत आणि कुत्रा चालू बघत असं नको करीत जाऊ कधी बी. तुम्हाला दरवेळेस म्हणते मला माझ्या आईबापांना भेटायचंय, दरवेळेस नाही म्हणता. अहो ते बोरच्या सवासणी आहेत आता, त्याच्यामुळे मला जावं लागतंय तिकडं. आता तर जाऊन देणार आहे का नाही? अरे बोरचे सवासणी असले त्यांची ती घरी बघत आहे की आपल्याला काय करत त्यांचं बघतील म्हणजे मी त्यांची कोणच नाही लागत का? मी नव्हतं कोण लागत मला फोन करायला. मग त्यांनी मला केलं तुम्हाला केलं का? एकच झालं की. म्हणजे मी काय बिनबुल आहे मायमान जायचं तिथं. अहो तुम्हाला कसं कळत नाही? तुम्ही जावं या हक्काचे. मुलीला फोन केला की जावं येणारच ना, एवढं तर माहित असेल ना माझ्या आई वडिलांना. मग काय तुम्ही छोट्या गोष्टी धरून बसता, म्हणूनच तुम्ही मला जाऊन देत नाही बरं का माहेरी. म्हणूनच माझं डोकं उठलंय. वर्ष झालं मी गेले नाही अजून माहेरी. मला का तू वर्ष म्हणते? मागच्या महिन्यात तर जाऊन आली तू. अहो ते 2025 होतं, डिसेंबर महिना. आता जानेवारी महिना लागलेला आहे 2026. झाला का नाही वर्ष? मग काय तुम्ही येण्यासारखं करता? मला एक सांग, जर त्यांनी सडाच बांधलं निघालं, घर बांधलं निघालं, काय प्रत्येक गोष्टीला जावं म्हणून नियम आहे का काय? तुम्हाला मला पाठवायचंच नसतं म्हणून तुम्ही असे कारणे शोधतात. हे बांधलं की निघालं, हे बांधलं की निघालं. तुला एका जागा बसून माणसाला असं जग वाटत नाही का बरं? तुम्हाला एका मुलीचं काहीच कळत नाही. लागलीच बरं रडायला लगेच, लागलंच कण कुठली व्हायला लगेच. मग तुम्ही मला नेहमी म्हणते ना आई बाबाला भेटस, त्यावेळेस नाहीच करता. मग बरं ठीक आहे, जाता येईल, काय विषय नको, पण रडायचं का लगेच? जाता येईन दरवेळेस मी हेच ऐकते, जाता येईन पण अजून सोडतं मला. अरे येतो ना बाई तुझ्या मागं मी, चल नाही मी गाडी घेतो, तू माझ्या मागं बसून चल. हे पण घ्या आता, चला. ह्याच काय करायचंय? अरे माणसं मी ह्याच करू काय नेमकं? एक काम करा, मी घेऊन जाते, घरात ठेवते सगळं आणि तुम्ही गाडी आणा. बरं ते ऐकून आणतो जाऊन गाडी आणि लवकर उरकून बस. अशी बी तू नटून थोडून सकाळ धरून नटलेलीच असते. तुम्ही ना लोकांनाच गाड्या देत बसा. अरे गाड्या दिल्या म्हणजे फायदा असतो, उद्या आपल्याला गरज पडली ती माणसाला एका पाया उभा राहतात. जा आणा गाडी लवकर, उशीर होतोय, मला जायचंय लवकर. लवकर तशी बी उरकून बसलेली आहे हिला सकाळ. अगं कुठं निघाली? मी वय हा ते मी माझ्या माहेरी चालले सासूबाई. खाली बैस. माहेरी चालली? हा. कोणाला विचारलं तू? कोणाला कायला विचारायला पाहिजे? आईचा फोन आला, आई म्हणली बोरच्या सवासण्यात ये म्हणे. आईचा फोन आला, तू निघाली. तुला घरी सासू नाही, नवरा नाही. नवऱ्याला सांगितलं, नवरा गाडीत आणायला गेला. येऊ दे त्याला, त्याच्याकडे बघत आहे. त्याला घरी कोणी आहे का नाही विचारणार. तोंड घेऊन निघाले सास माहेरी. अहो तुम्ही पण नाही जात का तसंच? मी जाते म्हणजे माझी तुझी बरोबर आहे का? तोंड फोडू तुझं. हा मग आता काय करायचं? मग आता जायचं नाही. आता विचारलं कसं नाही तुम्ही मला जाऊ का नको जाऊ? एवढी मनची मालकीन झाली का 2 दिवसात? तू निघाले थोबाड घेऊन. मी जाणार म्हणजे जाणारच. मी तुला लावणार नाही म्हणजे नाही. असं कसं लावणार नाही? तुम्ही जाता तुमच्या माहेरी, तेव्हा मी काय बोलते का तुम्हाला? सासू आहे का मला बोलायला? बरं आजी काय बोलतात का? मग आजीची काय ताकद आहे बोलायची? मी आता जाणार म्हणजे जाणार. मी तुला पाठवणार नाही. येऊ दे ते पोरग पाठे त्याच्याकडे बी तुझ्याकडे बी. न विचारता मनाने तुम्ही मनाचे मालक झाले नाही का? हे बघा सासूबाई, तुम्ही त्यांना काही बोलू नका. आधीच ते तुमचं लय ऐकतात. हा मग त्यांना काय बोलू द्यायचं नाही, तुझ्या मनाने होऊ द्यायचं का? अहो पण तुझ्या आईने मला कम नाही फोन केला. तू कुठं निघाले पोरं खायला? तू कुठं निघाल तिला घेऊन? माहेराला जायचं तिच्या म्हणती. मग मला विचारायची काही पद्धत आहे का नाही? घरात कोणी मोठा माणूस आहे का नाही? अगं आई जायचं ना, असं यायचंय काय? अरे पण जायचं यायचं तुम्हाला काही मालक बिलक आहेत का नाही कोणी? का असे तुम्ही मनचे मालक झाले?
मला सांग, मी काय चुरून जाणार आहे का लपून जाणार आहे का काय तवा? मला तू सांग, शब्दाने विचारायचं काम आहे. मला जायचंय, मी जाऊ का नको जाऊ हे काम आहे. ते सोडलंय मी का ते करायचं राहिलंय? पद्धत आहे का बायको आल्यापासून बिथरला? आता तिचं बी ऐकावं लागणारच की. तिचं नाही ऐकायचं, मग ऐकायचं कोणाचं? अरे तिचं ऐक ना, मी म्हणते का तुला तिचं नको ऐकू, पण तिच्या आई बाबाचं काम होतं मला बी फोन करायचं. येईन बाई, बोरच्या काय सवस नाही येत त्याला, तुम्ही या नाही तर पोरीला पाठवा. मग मला मी नाही सांगितलेलं ना. आता तिला सांगितलं तुला नाही सांगितलं, मला नाही सांगितलं, आणि मग तुला फोन आले आम्ही कसं काय पाठवणार? नाही पाठवणार, मी लावायचं नाही तिला. करू दे फोन मला. अहो ते माझ्या आई वडील ते मलाच फोन करणार ना. तुला कसं काय करणार? तुला फोन कसं काय करणार? त्यांची येईन आहे ना. मग हा? मला फोन करून पण सांगायचं, त्यांनी मला फोनवर विचारायचं. सांगितलं ना सगळ्यांना घेऊन ये म्हणून. कशाला भांडती? हे जातो आज 2 पावला जातो आणि महागारी तू लगेच. तू आता असं झालं बाबा, बायको झाली तर हिला आई म्हणू का बाई म्हणू का काय म्हणू? अरे तुला काय साऱ्या जगालाच बायका का? तुलाच झाली जगाची राहील. आणि हे बघा सासूबाई, जर तुम्हाला बोलावलं असतं तुम्ही आला असता का? नसं चाललं ना, तुम्ही घर सोडून कुठे जाता का? मी लावलं माहेरी असतं ना जाता तुम्हाला. फक्त तुमच्या. ते बी विचारून नाही जात कोणाला. आणि मी बी नाही विचारलं तर मग काय झालं? अरे तुम्हाला काय आता बोलून फायदा आहे? बोललं तरी तुम्ही जाणार, नाही बोललं तरी जाणारच. आता जाऊ दे, दिवस तसा बी चाललाच आहे. आता जाय घेऊन, आणि सवस नाही झालं तर उद्या सकाळी लवकर मागं फिरा. लगेच येतो आईला का पण काय म्हणजे तसं राहील का तिथं? हा मग ते तर तुला कळत आहेस ना, घरी इकडे लक्ष द्यायला कोण नाहीये काय नाही. पटकन जायचं आणि पटकन यायचं. असं गेलो असं सकाळ उठलो असं की निघन बस का? हा तिथं गेलो गुळगुळ नको करू निघायच टायमाला. जाताना तर तुरु तुरु पळती, येताना पार पाय बांधून ठेवी ती तिथं. नाही 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 नाही, मी जाते आणि लवकर येते. हा लवकर ये. हा. चला सर. जर तुम्ही असंच वागलं माझ्यासोबत तर किती चांगलं होईल मग. बरं चल लवकर चल. पण ते सुनेला भांडायची गरज नाही चल की पडणार. मग आता. येऊ राहिले ना चपला तर घालून जा. आलो की चालू. हा लवकर ये उद्या सकाळी. चल की पाटा जरा गाडी चालू करून जाऊ. काय बाय चव नाही येणार. अरे फास्ट चालायचं काय नाही. आयुष्य पोत अरे. अहो काय होतंय? अहो आयुष्य पोत. काय काय झालं? अरे अरे गाडीचा ब्रेकच लागा ना. हो ब्रेक लागा ना. हो हो. त्याच्यामुळं म्हणत असते मी, लोकांना गाडी देत नका जात जाऊ. हा बरोबर आहे ना. मला माहेरी जायच्या टायमिंगला तुमची गाडी बंद पडती. अरे गाडी बंद पडली ठीक आहे, पण गाडीला काय प्रॉब्लेम आहे ह्याचा विचार करा का? लगेच बोखायला लागावं लगेच माणसाने. तुम्हाला लय वेळा सांगितलेलं कोणाला देत नका जाऊ, ऐकतच नाही बाई. माणूसच माझं ऐकतच नाही. नडगीला लागलं ती नाही माझ्या. हा लागलं बाई तुम्हाला? नाही नाही, गाडीने मुका घेतला पायाचा माझ्या. लागून द्या तुमच्या पायाला, जेवढं लागत तेवढं लागू द्या, पण गाडी सुरू करा. एकतर उशीर झाला, एकतर अंधार पडत आला, एकतर अरे सवस नाही होती, सगळे जेवून जातील, नाही तर मला जेवायला भेटणार नाही. अरे वर पायाकडे बघत बसता. बघा की गाडीला काय झालंय. आयुष्य स्प्रिंग तुटली का ह्याची लागा? स्प्रिंग तुटली का? पेट्रोल नाही टाकलं तुम्ही? अरे पेट्रोल आहे बाबा गाडीत, स्प्रिंग तुटली त्याच्यामुळे ब्रेक लागा नाही. काय आता हो? बरोबर आहे ना तुमचं. अहो तुम्हाला न्यायचंच नव्हतं मला माहेरी, म्हणूनच तुम्ही असं केलं. अरे खरं सांगा. मला न्यायचं नसतं मी करून गाडी तुला सासूबाई आला असतं का? काहीतरी- नाही नाही, सासूबाई काहीतरी बोलला असणार तुम्हाला. रस्त्यात गाडी बंद पाडन, हे करन ते कर. त्याची बरं मला एक सांग, आपण गाडीवर जाऊ, जिथं पडन जडन तिथं मरण, काय नको टेन्शन घ्यायला. मग तर बस ना. पडन जडन मरण आहे, मारायचं बरेच काही नाही. मला सुखरूप जायचंय माहेरी. मग आता गाडी ब्रेक घे. काय झालं? काय नाही बाबा, गाडीचा ब्रेक गेला डायरेक्टच. लायनरच खराब झाला डायरेक्ट, ब्रेकच लागा नाही तर. कवडे गेला गाडी वापरतो. आता हाय बा, जसं आहे तसं आहे. आता काय नवी घ्यावा गाडी. तुमची गाडी देतात मला घेऊ सासऱ्याने गाडी दिली. जमाना झाला ना का त्या गाडीला, आता कवर ती गाडी वापरतोय. जाऊन द्यायचं रे, आपलं हाय असं चलून द्यायचं, दुसरं काय तर. अरे बदल ना गाडी. याच्याकडे बघ जरा, लग्नात सासऱ्याने बघ गाडी कसली ताईट दिली त्याला. ऐकलं का? त्याच्या नवऱ्याने गाडी थोडी खराब त्याच्या झाली लग्नात तर सासऱ्याने गाडी दिली आहे. तुझ्या बापाने दिली का मला गाडी? जे आहे ते वापरा नीट, जे आहे ते बी वापरता येईना. स्वप्न बघताय हा? मग काय हो? तुम्हाला तुमच्या कमाईवर घेता नाही येत का? हा त्यांच्या सासऱ्याने घेऊन दिली. तुम्हाला त्यांचं एवढंच सासरा असं एवढंच गरज जागीरदार. होतं का? रोकोतो दिली ही सांगितलं. ऐकलं हो हो आता झाली. उलट त्याच्या सासऱ्याने पण रुकवता दिली म्हणतोय गाडी, म्हणजे लग्नाच्या टायमिंगला. तुझ्या बापाने एक फुटकं भांड दिलंय का मला? हा? तुम्ही लय केलंय आमच्यासाठी. लग्नात पाहिलं ना मी किती केलं किती नाही. अॅनिव्हर्सरीला मोठी गाडी बुक करणार. बरं एवढं आता ऐकलं का? चल, आता तुझ्या बापाच्या घरी मी हाय असं नेतो तुला, तो बाप दे. भाऊजी. हा? नाही 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 हा, हा, हा. कशाला एकाचे दोन दोनाचे तीन नाही, नाही. घालताय? तुझ्या बाजूने असं. भगवाना का तुम्हाला आमचा संसार नीट चाललेला हा? नाही 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 टाटा सियारा माहिती का ती बुक केली ती. नाही हा, नाही जाऊ दे, सियरा असू नाही, वेरणा असू नाही, तर काही असू. नाही नाही नाही. एखादा माणूस जर माझ्या बाजूने बोलला म्हणून तुला आता टोचायला लागला असं काटा लगेच, आणि तुझ्या बाजूने बोलला असं ना मग लय गुळचट लागला असं तोंडाला तुझ्या, आहे का नाही? होय. तुमचे मित्र पण तुमच्या सारखेच आहेत. नाही आगीत तेल नाही, वतलं. माझ्या मित्रांनी नाही काय केलं. तू केलाय समजा गोडचूक तेवढी तो काय केली. नाही मी केलंय, खटऱ्याला करा सुरू, नाही तर दे फेकून मग. हा. हा मग चल तुझ्या बापा गेलो, आता बापाची गेलो ना, बापाला मला डायरेक्ट
माझ्या नवऱ्याला बुलेट घेऊन द्या डायरेक्ट म्हणायचं काय बुलेट कसं घेऊन द्या. होतं बापा पैसे आल्यावर कसं लगेच जळायला लागले लगेच हा? तुमचं तुम्हाला घेता येत नाही का हो? नाही दुसऱ्याच्या नाही उड्या बापा पैसे मारण्यापेक्षा. आले की हे होतं कुचकेवानी वागायचं काय तर हा, जा बाबा तुम्ही तरी काय ना मला हे करतात जा बाबा इथं आमचं पेटलंय अदुगर काही झालं ती तरी बघू दे आणि जायचं असलं तर बघा मग काय माझं तोंड बघत बसलाय. हो ब्रेक नाही ही तर कन्फर्म झाले त्यामुळे येड लागले काही करू नको तो आता माहिती का गाडी बघता तरी येते का तुम्हाला? नाही नाही रोज सकाळ तुला बघू दे ती काय पोट भरत नाही का माझं येडं. एवढं खडपड करायचं होतं लग्नच का केलं काय माहिती मग. गाडी सुरू करा गाडी. या, झक मारली तुझ्यासोबत लग्न केले अहो तोंडा येईन काही बोलता काय नाही नाही तीच माझी लय मोठी गोडचूक झाली आहे. तर माझंच नशीब फुटकं तुम्ही पदरात पडला. मी आहे म्हणून टिकले ना दुसरी असते तर निकोच निघून गेली असती या अशा कारणामुळं. जाना निघून मी दुसरी आणतो घेऊन दुसरी देणार आहे तुम्हाला आता. लाईनी लागले होते आता माझ्या मागे. पहिलं सांभाळा मग दुसरीची बघा. गपनाला का आणि दुसरीला आणलं दुसरीला असं बसवलं ना गाडी गाडी बंद पडली ती बी जाईन घोडा लावून मग हा तुझ्यासारखीच लावायला ना मी प्रत्येक बरोबर आहे. ते सुरू करा आधी सारखी बाजूला लाता आणत्या मला. त्याला पेट्रोल तर हाय समजलंय मग झालं नीट काय? बघ ना तू काय नीट बघू तुझ्यामुळं गाडी चालू आहे तुम्हाला नाही. काम आहे का आता हे बघायचं? तुमचं काम आहे ना मग तुम्ही करा ना. होतंय जरा दमदार तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का हो? काय? निघायच्या अगोदरच गाडी कशी कशी नाही ते बघता नाही येत का तुम्हाला? हो माझ्या लग्नाच्या अगोदर बी मी तुला असंच बघितलं ती एकदाच बघितली ती आणि घेऊन आलतो नंतर मला माहित नव्हतं की तू घरी आग येऊन नाही काय म्हणते ती ज्वाला कशावर उधळतात मग तसे मी गाडीचं उधळतात बोलते तुम्हाला तुम्ही माझ्या काय येऊ राहिलं बरं. मी बी तुझंच बोलतोय जगाचं नाही बोलत दुसऱ्या बाईचं नाही बोलत तवा ते सुरू करा पहिले हा नुसतं दुसरंच बोलायला लागतं जे आहे ते बघा आधी. हा झाली बस फक्त पडलं तर माझ्याकडं नाही गेलं तर डायरेक्ट झाले का सुरू? हा. आता परत बंद तर नाही पडणार. काय माहित तुझ्यासारखी गाडी का कशी येत आहे हा मग तुम्हाला म्हणायचं काय आहे? चला अयो अगं बस की चिड झालं की काय? काय झालं बसत होते का? बस बस येड्याचा बाजार नीट बस की मग माणसावणी बस जनावरांना नको आल्यावणी पाडायचं